कोपरगाव निवडणूक रंगतदार। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राहुल शिरसाट व स्मिता साबळे राष्ट्रवादीकडून रिंगणात। कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राहुल चंद्रहंस शिरसाट व स्मिता शैलेश साबळे या उमेदवारांची अधिकृत घोषणा होताच निवडणुकीत चुरशीची रंगत वाढली आहे। उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यासोबतच नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे। आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यापूर्वी देखील आमदार आशुतोषदादा काळे यांच्या पुढाकाराने प्रभागात अनेक विकास कामे पूर्ण झाले आहेत। आगामी निवडणुकीत प्रभाग 2चा निकाल लक्षवेधी ठरणार आहे। कोपरगाव शहरातील ही निवडणूक अधिक रंगतदार बनण्याची चिन्हे आहेत। मी शैलेश केशवराव साबळे, प्रभाग क्रमांक 2 यामध्ये महिला आरक्षण ब पडल्यामुळे माझी पत्नी स्मिता शैलेश साबळे यांना आमदार साहेब आशुतोषदादा काळे यांनी उमेदवारी दिलेली आहे। साधारण हा प्रभाग 4634 इतके मतदार या प्रभागामध्ये माझे आहे। या प्रभागामध्ये सुखशांतीनगर, शिंगे शिंदेनगर, समतानगर, महात्मा फुले नगर, येवला रोड, देवकर प्लॉट, दोंडीबा नगर, हनुमान नगर आणि खडकी असा सर्व भाग समाविष्ट होतो। साधारणतः रेसिडेन्शियल एरिया त्याचबरोबर स्लम एरिया असा हा प्रभाग जॉईन झालेला आहे। त्यामुळं आमदार साहेबांचं या भागामध्ये अगदी मोस्ट ऑफ चांगल्यापैकी लक्ष होतं आणि आमदार साहेबांनी जेवढी ताकद या प्रभागाला द्यायची होती कामाच्या स्वरूपात त्या प्रभागात दिलेली आहे। भाऊ, निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे विकास कामाचा प्रभागात? बरोबर। तर सर्वात महत्वाचं पहिले निवडून यायच्या अगोदरच आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेवढे कामं केलेले आहे ते जग जाहीर आहे। तर लोकांनी जसं उमेदवार सांगतात मी असं करेल मी तसं करेल, त्या अगोदरच आमदार साहेबांच्या माध्यमातून मी निधी स्वरूपात देऊन लोकांना मी माझ्या कामाची चुणूक दाखवून दिलेली आहे। जे सिमेंटचे रस्ते आपण जे म्हणतो ते माझ्या प्रभागामध्ये जर तुम्ही येऊन बघितलं तर 8-8 इंचाचे रस्ते असतात। 8-8 त्याची स्ट्रेंथच तेवढी आहे। त्यामुळं त्याची क्वालिटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर बाहेर गेलात तर तुम्ही बघू शकतात का त्याची कामाची क्वालिटी कशी आहे। जे आमदार साहेबांनी इथं काही पुलं आहे ते गेले 20 वर्षापासून प्रलंबित होते, ते 20 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आमदार साहेबांनी मार्गी लावलेले आहेत। भाऊ, पाण्याचा प्रश्न आपल्या कोपरगाव शहरात आहे। आपल्या प्रभागात काय सध्या परिस्थिती काय आहे पाण्याबाबत? बरं, पाण्याबाबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडं साधारण ज्या वेळेला मागच्या आमदारकी झाली त्यावेळेला आमदार साहेबांनी लोकांना एक शब्द दिला होता की तुमच्या समोरच्या पाण्याच्या टाक्या त्या उभ्या राहून देणार नाही, तुम्हाला पूर्ण पाणी देईल। त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला आणि त्यावेळेला आम्हाला 20 ते 23 दिवसाआड पाणी येत होतं, परंतु आज सर्व नागरिकांना 4 दिवसाआड पाणी येतं। म्हणजे पाण्याची समस्या आमची पूर्णपणे गेलेली आहे। उर्वरित जे 2 तलाव आहे ते त्याचंही काम लवकरच चालू होत आहे। त्यामुळं कोपरगावकरांना रोज पाणी मिळेल असं आमदार साहेबांचं स्वप्न आहे। जो रेसिडेन्शियल एरिया आहे हे रेसिडेन्शियल एरिया हा होता, इथे प्लॉट पडलेले होते। जेवढे काही व्यापारी वर्ग होता त्यांनी हे प्लॉट धारकांना विकल्यानंतर त्या भागामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या, जसे की ड्रेनेज घ्या, जसे की रस्ते घ्या। तर साधारणतः आपण जर विचार केला तर आम्ही 50% काम पूर्णपणे मार्गी लावलेलं आहे। काही कामाच्या प्रमाला गेलेलं आहे ते काम आणि काही काम आम्ही येणाऱ्या निवडणुकीनंतर सुरुवात करणार आहोत। आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील आपलं कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? कोरोना काळामध्ये माझा मेडिकल व्यवसाय आहे। मेडिकल व्यवसायामध्ये माझं स्वतःचं दुकान कोरोना काळाव्यतिरिक्त सकाळी सगळ्यात कोपरगावमध्ये सर्वप्रथम जे मेडिकल उघडतं ते माझं मेडिकल उघडतं। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेडिकल चालू असतं। माझ्या 3 शाखा कोपरगावात आहेत, 3 शाखांचा टायमिंग तो आहे। आणि लोकांच्या कोरोना काळामध्ये मी घरपोच औषधं पोच केलेली आहे। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी एकदा मला ब्राह्मणगावहून फोन आला की भाऊ मी इकडे येऊ शकत नाही, तर मी ब्राह्मणगावपर्यंत ते आमचा माणूस औषध घेऊन गेलेला आहे। त्यानंतर आमदार साहेबांनी एक कोरोना सेंटर इथं चालू केलेलं होतं, तिथं मेडिकलला आमचे औषधं पोच करणे, त्या रुग्णांची काळजी घेणे। काही रुग्णांना भीती वाटायची घरातून निघायला, तर थोडंफार जे आपण माउथ पब्लिसिटी करतो त्यातून थोडंसं सांत्वन करून त्यांना कोरोना काय प्रकार आहे तो समजून सांगण्यातही मला त्यावेळेला मदत झाली। जाता जाता प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल?
नागरिकांना एवढंच सांगेल की एक प्रामाणिक आणि तुम्हाला जो आजपर्यंत मी काम केलेलं आहे नगरसेवक नसतानाही, तर नगरसेवक झाल्यानंतर याच्यात चौपटीने काम होईल याची शाश्वती देतो आणि सर्वांना आवाहन करतो की घड्याळाशी तिन्ही पण बटन दाबा. नगराध्यक्षाचे आमचे जे काकासाहेब कोयटे आहे त्यांच्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आम्ही दोघं आहोत, स्मिता साबळे असो की राहुल शिरसाट असो, अगदी धावून येणारे लोक आहे, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. हे 100% तुमचे कामं करतील. एकही काम प्रलंबित तुमच्यावर राहणार नाही याची शाश्वती देतो. धन्यवाद.